RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। नियोजित IT पार्क पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। सोलापुरात सुमैया बानो शाहरुख सय्यद हिच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या घटनेची चौकशी करावी अशी मागणी मृत महिलेच्या आईवडिलांनी व नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सुमैया बानो शाहरुख सय्यद वय 25 हिला लष्कर भागातील निरामय क्लिनिक येथे प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीवेळी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। डॉक्टर नीतू जयकर यांनी सिझरिंग केले होते। यावेळी बाळाचा जन्म झाला। दुसरीकडे सुमैया बानो याची प्रकृती बिघडत गेली। यानंतर महिनाभरात तिची प्रकृती सुधारलीच नाही, रोज त्रास वाढत गेला। डॉक्टर योग्य माहिती देत नव्हते। गडबडीने आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले। दरम्यान सुमैया बानो हिचा 22 ऑक्टोबर 2025 रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला। सुमैया बानो हिच्यावर निरामय क्लिनिक येथे उपचार करताना शस्त्रक्रियेवेळी चुका झाल्या, त्यामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली असून डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत केली आहे। दुसरीकडे या गंभीर आरोपावर सिव्हिल हॉस्पिटलचे डीन ऋत्विक जयकर यांनी खुलासा केला असून मी या प्रकरणी अधिकाधिक निष्पक्ष काम व्हावे या मताचाच आहे। या प्रकरणातील पुढील चौकशी अहवाल हे अन्य मेडिकल कॉलेज किंवा संस्थेकडून करून घेण्याची शिफारस देखील करत आहे। पोलीस त्यांचे काम करतील असे स्पष्टीकरण डीन डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी एका वृत्तपत्राला दिले आहे। मयताच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत काय आरोप केला पाहूयात। हसन पानीवाले आहे। सुमैया शाहरुख सय्यद हे जे माझी बहीण आहे, छोटी बहीण आहे, ते जेव्हापासून प्रेग्नन्सी झाली तेव्हापासून पूर्ण 9 महिने आम्ही निरामय क्लिनिक डॉक्टर नीतू ऋत्विक जयकरचे अंडरमध्ये तिचा पूर्ण ट्रीटमेंट केलेला आहे। त्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण रिपोर्ट्स जे आहेत, सगळ्या सोनोग्राफी जे आहेत, त्यामध्ये किडनीला कुठलाही कसलाही प्रकारचा काही दोष आहे असं काही झालेलं नाही। या रिपोर्टमध्ये कुठेही काही मेन्शन नाही आणि काही आलेलं नाही आहे। आणि आमची बहिणीला मॅडमने 7व्या महिन्यापासून दुर्लक्ष केलेलं आहे तिच्या ट्रीटमेंटमध्ये। मग जेव्हा डिलिव्हरीचा टाइम होता 9व्या महिन्याच्या वेळेस, तेव्हा 3 वेळा आम्ही लास्ट हप्त्यामध्ये 3 वेळा मॅडम पाशी व्हिजिट केलो। तेव्हा सुद्धा मॅडमने त्याचा कुठलाही ब्लड टेस्ट किंवा युरिन टेस्ट केलेलं नाही। मग ॲडमिट व्हा म्हणले, नॉर्मल डिलिव्हरी होती म्हणले किंवा सीझर होईल। आम्ही मॅडमवरती सोडून दिलं होतं, जे योग्य असेल आमच्या पेशंटसाठी ते करा म्हणून। मग मॅडमने सीझर केलं। सीझरच्या वेळेस त्याला कसं कट लागला, किडनीला काय झालं माहीत नाही। दुसऱ्या दिवसापासून त्याचे दोन्ही किडन्या निकामी झालेत आणि ते बाळाला मॅडमने ताबडतोब इस्पॅन हॉस्पिटलमध्ये तिकडे शिफ्ट केलेत आणि माझ्या बहिणीला दुसऱ्या दिवशी आमचे मिस्टर जे आहे ऋत्विक जयकर तिथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डीन आहे, सर्जन आहे म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाठवते मी, त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये तुमचं ट्रीटमेंट होईल म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिलं आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 32 नंबर ब्लॉकमध्ये पाठवले, जिथं सगळ्यांना माहीत असेल तिथं सिरियस पेशंटला ठेवतात। डायरेक्ट निरामयमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये B ब्लॉकमध्ये 32 नंबरमध्ये आमच्या बहिणीला तिकडे शिफ्ट केले। म्हणले तुमची बहिणीची कंडिशन खूप सिरियस आहे, खूप क्रिटिकल आहे, तुम्ही MLC केल्याशिवाय आम्ही पुढचा उपचार सुरुवात करता येत नाही म्हणून ताबडतोब आमच्याकडनं MLC नोंद करून घेतली आणि सदर बाजार पोलीस चौकीवरून आम्हाला कॉल पण आला आमच्या भाऊजींना आम्हाला। मग तेव्हा सुद्धा आम्ही सांगितले की आमचा पेशंट जे आहे निरामय क्लिनिक लष्करमध्ये नीतू जयकरची इथं सिरियस झालेला आहे। मग तेव्हा त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचे हसबंड डीना म्हणून पाठवून दिलेले आहेत। मग ते दिवसानुदिवस आमची बहिणीची तब्येत पूर्ण खराब होत गेली। ट्रीटमेंट कसं झालं, काय झालं, त्याला काय नेमकं झालेलं आम्हाला कुठल्याही पद्धतीचं काही आम्हाला सांगितलं गेलं नाही डॉक्टरांकडून। मग जेव्हा 18 दिवसानंतर किडनीचे डॉक्टर म्हणले त्याचा किडनीचा बायोप्सी टेस्ट करावा लागेल म्हणून, डॉक्टर दिनेश खत्रे, मग त्यांच्या अंडरमध्ये आपण बायोप्सी टेस्ट केले, किडनी सॅम्पल वगैरे ते टेस्ट केले। नंतर जेव्हा दिल्ली लॅबोरेटरी नॅशनल लेवलची लॅबोरेटरी आहे, तेव्हा जेव्हा रिपोर्ट आली 5व्या किंवा 6व्या दिवसानंतर, तेव्हा सांगितलं गेलं की किडनीला कट लागलेला आहे, किडनीचे जे ट्यूब असतात त्याला कट लागलेला आहे आणि किडनी पूर्णपणे दोन्ही किडनी फेल झालेल्या आहेत असं त्यामध्ये रिपोर्टमध्ये कळालेलं आहे। मग त्यानंतर 2-3 दिवसानंतर काय उपचार केले माहीत नाही, आमची बहिणी 22 सप्टेंबरला डिलिव्हरी झाली होती आणि 22 ऑक्टोबरला आमची बहिणीचा प्राण गेलेला आहे। मग माझी सर्वांना हेच विनंती आहे की या संदर्भात आम्ही राज्य लेवलवरती योगेश कदम साहेबांना, गृहराज्यमंत्रींना सुद्धा भेटलेलं आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे समक्ष भेटून
आणि जे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा समक्ष भेटून या संदर्भात पत्र दिलेलं आहे. आणि त्यानंतर जे आपले CMO आहेत मेडिकल काउन्सिलचे मुंबईचे डॉक्टर वाघमारे साहेब, त्यांना सुद्धा समक्ष भेटून आम्ही पत्र दिलेलं आहे. असं डॉक्टरचे निष्काळजीपणामुळे हलगर्जीपणामुळे आमच्या बहिणीचा मृत्यू झालेला आहे. मग त्या संदर्भात CMOचे जे मुख्य सचिव आहेत परदेशी साहेब, त्यांनी डायरेक्ट वाघमारे साहेबांशी बोलून आम्हाला भेट घालून दिली. आमची आता मागणी आहे प्रशासनाकडून, CP साहेबांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं होतं. हेच मागणी आहे आमची की आमचं जे दुर्लक्ष करून हे झालेल्या घटना या संदर्भात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. हेच आमची विनंती आहे सर्वांना. आणि मॅडम वरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि याची कडक चौकशी व्हायला पाहिजे पूर्णपणे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून. फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पात. या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये मध्ये. नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत. जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये मध्ये. सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृहप्रकल्प. 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये. पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल. पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी. या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था. प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये. बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025. अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38.